उद्या मी सासरी जाणार आहे आणि म्हणूनच आज ठरवले की माझ्या माहेरची सगळी शेती ना एकदा मनसोक्त फिरून बघायची आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा. त्यासाठी ना सगळ्यात आम्ही घराजवळच्याच मोठ्या डाळिंबाच्या बागेत गेलो. इथे सगळ्यांसोबत मस्त फेरफटका मारला. थोडी मजा मस्ती केली आणि खूप छान वाटलं. त्यानंतर खाली कडेला गेलो. तिथेही ना मस्त अशी नारळाची झाडं, अगदी थंड शांत वातावरण झालं. त्यानंतर जवळच्याच छोट्या डाळिंबाच्या बागेतही फेरफटका मारून ना घराकडे निघालो. प्रत्येक ठिकाणी ना एक वेगळीच सुंदरता आहे आणि हे आहे माझ्या माहेरचं घर आणि मस्त असं वातावरण. त्यानंतर घराजवळच मस्त अशी झाडेही आहेत. सर्व प्रकारची झाडे आहेत. हे सर्व ना या शॉर्ट्समध्ये नाही दाखवू शकत ना, त्यासाठी मी लाँग व्हिडिओ बनवला आहे. त्यासाठी खाली त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही तोही बघा. आणि हे आहे आपल्या घराच्या समोरचं असं सुंदर वातावरण. त्यानंतर आता आपण जाऊयात भावाच्या औषधाच्या दुकानामध्ये. इकडे माल भरपूर आलेला आहे, अजून मांडायचंही राहिलेलं आहे. फळबागांसाठी लागणारे सर्व प्रकारचे औषधे ना इथे मिळतात. त्यानंतर इथे समोरच ना नारळ, चिकू, देशी कडीपत्ता आणि आंब्याचीही खूप छान अशी झाडे आहेत. आणि समोरच ना वांगी, पालक, हिरवी मिरची यासारख्या पालेभाज्याही भाज्याही आहेत. त्यानंतर इकडे मायाक्का देवीचं मंदिरही आहे खूप छान. आणि समोरच मोठ्या मक्याचं आणि छोट्या मक्याचं लागूनच प्लॉट आहेत. आणि ही आहे आपली द्राक्ष बाग. खूप छान मोठे मोठे असे घड लागलेले आहेत. अक्षरशः घड ना लखडून गेलेले आहेत. शेत जर दिसायलाही एवढं छान असलं ना, तर त्यामागे मेहनत ही खूप असते. तर असं आहे माझ्या माहेरचं शेत. इकडे बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे ओलावा टिकून राहण्यासाठी ना ड्रिपच्या जागेला बग्याचे आहे आणि माझ्या भावाचं आताही औषध फवारायचं काम चालू आहे, बघू शकता. तुम्हाला माहेरच्या शेतीचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.